स्वतः मला तुमचं स्वागत करत आहे. मी आलेलो आहे. बैठ मेरे गाडी पे. लेट्स गो बेब. ओलो ओलो काय केलंय? जेवायला काय केलंय? आज मी शेगव्याची शेंग आणि मीठ मसाला भात केलेला धनी तुमच्यासाठी आणि कांदाही फोडून ठेवला होता पण तुम्ही आलेच काय नाही. बोलतो, आज आपण दोघं टेकडीवर फिरायला जाऊ. भेळ बनवलीस का? हा, आपण त्या टेकडीवरती गेल्यानंतर आहे ना, मला तुम्ही चंद्र दाखवा. मला चंद्र बघायचा होता तुमच्या नजरेने. मी तुला चंद्र नाही, मी तुला तिकडचे सगळे तारे दाखवणार. बस गाडीवर. धनी तुम्ही किती चांगले आहात धनी. आपण जो टेलिस्कोप घेतला होता तो एकदाच आपण यूज केला, तो तसाच पडून आहे. तोही आपण चंद्रावर घेऊ, सॉरी डोंगरावर घेऊन जाऊया. तुम्हाला जमेल ना धनी? तुमचं वय थोडं वाढलेलं आहे तर ह्या कमरेचा काटा तुमचा तुटणार तर नाही. लहान आहे, लहान. सॉरी 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 धनी, मी विसरूनच जाते हो. तुमचा तो पसरलेला चेहरा पाहून मला नेहमी भास होतो की तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, पण मला कळूनच चुकतं की तुम्ही तर छोटेसे आहात माझ्यापेक्षा 2 वर्षांनी, नाही का? हा, माझं वय आहे 24. तू वयस्कर वाटायला लागली माझ्या बरोबर आजकाल. वयस्करांना आठवलं त्या दिवशी ती वैस मुंडी खाल्ली, खूप वाईट वाटलं हो. उलट्या येत होत्या, अजूनही उलट्या येत आहेत. काय होतं ते काळं काळं? कोंबडा केला होता कडकनाथ. तुम्ही मला कडकनाथ कोंबडा सांगून तुम्ही मला ना काहीतरी घाणेरडं खायला दिलं. मला 100% माहितीये कुठल्याच हांडीमध्ये असे काळे काळे पीस येत नाही बरं का. नाही, ये गाडीवर नव्हतं रे, सायकलवर. सायकल खिशात टाकते हा, म्हणजे आपल्याला उपयोगी पडेल कुठे घेऊन जायला. नाही, तिथे आपण भाड्याने आणले. ये तेवढीच अवकात आहे. नाही, मी त्या दुसऱ्याची म्हणजे आपल्या भाऊजींची सायकल उचलली. अच्छा भाऊजी. हा. ठीक आहे भाऊजी, ठीक आहे भावा. बोला. बहिणीला त्रास न झाला पाहिजे, सायकल देऊन टाक तिला. अगो दिल्यात जमा. माझ्याकडे 13 रुपये आहेत धनी. तुम्हाला काय हवं? चॉकलेट लिमलेटचे गोळे तर घेऊ शकता तुम्ही. काय नाही, फक्त लिंबू घ्या आणि कोकम आहे का बघ. तेवढंच बंद करा धनी, आता त्रास व्हायला लागला हो. वय पण वाढत चाललंय, जरा कंट्रोल करा तुमच्या कोकमांवर. अहो नाही, जर मच्छीमध्ये कोकम टाकलं ना तर खूप छान लागतं ग. अच्छा अच्छा, मच्छीतलं प्रत्येक कोकम वेळेला बोलता आहात. कोकम सरबतच्या रस्स्याची बात नको ना करू. नाही कसं आहे कोकम हे भाजीत टाकतात. नाही हो, नाही पण तुम्हाला पाहिलं, तुमची मित्रमंडळी सगळंच पाहून जरा भीती वाटते की पुन्हा माझे धनी कुठल्या कोकमाच्या सरबतावर तर नाही ना गेले. नाही, माझे मित्र काय करतात, चिकन हंडी सांगून मटन मुंडी हो. कोकमाचे खूप जास्त. आणि त्याच्यानंतर खरी झालेली शिसारी आजही विसरू जात होत नाहीये. चल ये धनी ये. अगं ए, धनी माझी ऐश्वर्या धनी, मी ये. हवेत उडते धनी. धनी हे बघा, कशी काय उडली तू? धनी हे बघा, धनी. इसको कोई रोको यार, कोई तो रोको. धनी मी खाली आले, धनी मी खाली आले. आलो आईची एकुलती एक माझी स्वप्न सुंदरी. ये चला धनी जाऊया. मला भीती वाटते, माझ्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आलेली दिसते. मागच्या तुम्ही अव्हेंजर बघायला घेऊन गेले होते ना, तेव्हाच मला जाणवत होतं माझ्यामध्ये काहीतरी हाय ह्युमन सुपर बिंगचा विषय. पण आता मला कळलं मी उडू शकते हो. अहो हे तुझं गैरत फॅमी आहे. आपला ब्लँकेट हा पंख्यावर का असतो? धनी तुमची जीभ थोडी तासा गैरत फेमी नसते, गलत फेमी असते हो. आपला जो ब्लँकेट आहे हा पंख्यावर का असतो? गॅस. तू काय करते, दंट्या काकांचे वडे न भेटल्यासारखे खाते. आणि 100% सगळं उडते. घंट्या काकांचे वडे एवढे जास्त तिखट आहेत ना की खरंच दुसऱ्या दिवशी एवढा त्रास होतो. सांगते तुम्हाला, स्वयंपाक करायलाही मला उठवत नाही हो. कंबर खूप दुखते धनी. मी बोललो मला पण ते दंत्या काकाचे वडे. बाळा, घंट्या काकाचे वडे नको खाऊ. सकाळी चायत जाशील आणि अख्ख्या वर्गगृहामध्ये त्रास देशील रे लोकांना. सगळं तुझं श्वसन प्रदूषण करशील, श्वसन प्रदूषण. नाही, पूर्ण शाळेला पिवळा कलर मारून देशील बाळा. हो, घरी जा. आणि आपला लेख केवढा केसाळा आहे, एक तर केवढा पसरलेला आहे. अख्खी शाळा 100% रंगवून येईल तो. गाठोडे काय एवढे भेटतात? अगो बाई, पप्पांना चांगला आवडतो पिवळा कलर. अगं उतर. नाही, पिवळा एकुलती कलर एक बायको तुम्हाला होतं. आवडतो केसाळ बाळ, पण ते जास्त नाही. दंट्या काकाचे वडे नको खाऊ, तुला त्रास होईल. मग मला मटण मुंडी दे पप्पा करू सांग. अगं बाई, असलं पोरगं. मटन मुंडी कालच खाल्ली, लय काली असते. घाण वाटते खायला, पुन्हा खाऊ नका. अरे त्याच्यामध्ये रस्सा खूप कमी असतो बाळा. मम्मीला नाही आवडली तर तू पण नको खाऊ. पप्पा तुम्ही छान पालतुगिरी करता, मला मम्मी मला विचारते, "हे एवढे मोठे काळे पीस कसले आणले?" धनी तुम्ही लय वात्रट आहात. पैसे वाचवण्याच्या नादात मला मुंडी खावडली काय? हे बरं नाही केलं हो. सोबत नाही तुम्हाला केसाळ. हे बाळा केसाळ, याला समजव कसा वागतो ग तुझा बापूस.
मम्मी पप्पांचं लफडं आहे बाहेर. अभी मजा आएगा ना भिड़ो. मी साखर रेडीने पकडले. काय बोल बाबांची लफडी धनी? बोल खूप जास्त. धनी केसर काय बोलतोय ए, केसाने तर सेटिंग करून दिली. धनी माझ्या कंबरड्यात गोळी गेली हो मला वाचवा प्लीज. नाही माझी कंबरडी फुटली मला वाचवा प्लीज मला वाचवा. बाळ डिके ये लवकर मला वाचव नाही तर आई जाईल रे आई जाईल लवकर ये बाळा. अगं भरी जवानीमध्ये म्हातारा झालेला डिके वाचव माझ्या बायकोला प्लीज. थांबा ना. आता मी काकाला नाव सांगेल आणि सगळं बंद करायला लावेल दुकान. बीके मम्मीने वाचली ना तुझा हिस्सा मी तुला देणार नाही. अरे आधी सांगतो. टवळे, अगं हे बायको अरे दादा, हे पोरगं वाचव. किती बोलतय. अहो धनी मला टवळे बोलता पहिले मला सांगा केसर काय बोललाय तुमचं बाहेर लफडं चालू आहे का. असं मला वाटत होतं. हो मम्मी तुझी शपथ खोटं नाही बोलणार. आईला माझी शपथ घेतली केसरनी. अगं, धनी अगं, मला ऐक इकडे ना. मला सांगा कोणत्या भावाने अगं. बरोबर तुमचा लफडा चालू आहे. तुम्ही मला ऐक ना, फसवता अगं. का हो? सायकलवर मला फिरवता आणि फरारी मध्ये तिला घेऊन फिरायची स्वप्न बघता का हो? खरं बोला आई- कोणाबरोबर तुमचा लफडा चालू आहे धनी. अगं ऐक ना बोला. आता तुझं कुंकू पुसूनच ये खाली दुश्मन आलेत. कुंकू नाही पुसून धनी ये. एवढं लवकर मारू नका मला तुमचा लफडा पकडू दे मग तुम्ही मला. ती गिरणीवरची सक्कू आहे ना तिकडे येऊन आमचा आता माझा पप्पा. गोलीबार चालले 2 मिनिटं लफडं होणार आहे आता वाटते. डिके बाळ इकडे बाळ डिके मी तुला वाचवते ये माझी सोनिया. धनी जास्त पुढे जाऊ नका धनी तुम्हाला नेहमी सवय आहे पुढे पुढे करायची जातील ना तुम्ही पटकन. ऐका माझं बोलली होती माझा नवरा ऐक माझं कुंकू पुसला थोडासा वेळ दिला देवा. अरे माझ्या कुंकूला नजर लागली रे. अगं बाया, लक्ष्मी ये, लक्ष्मी. अरे मी वाचवतोय थांबा मी वाचवतोय. सही मारलं, धनी मी अगं, एका पोराला पोरगं काय बोलतोय, शिक्षा मला दिली समजत मी एका नाही. पोराला शिक्षा दिली धनी. लक्ष्मी ये, लक्ष्मी. नाही, मी तुमच्याकडे येते. माझ्या कंठात गोळ्या गेल्या. बाळ्यानो तुम्ही आहेत का हो मला वाचवा बाळांनो. हाय ग माझी लेकर माझी जवळच आहेत. साहेब मी येते तुम्ही श्वास सोडू नका मी येण्याचा प्रयत्न करते थांबा. अरे कोणीतरी या. माझा नवरा नवसाचा गेला ग बाई मला लय त्रास होत आहे. औषध घेते येण्याचा प्रयत्न करते थांबा. ते वाचलं पोरगं कुठे लपलंय? पण तुझा नवरा काय पिल ग. अगं मम्मी जाऊ नको तू सरबतची सक्कूच्या शेवटची मागे बाटली गेलोय. फ्रीज मध्ये ये ग ये. अरे गोळीबार चालू आहे हा गोपन वाचवा मध्ये कोण त्यांना जातोय. वाचवा त्यांना नॉक केलाय. लवकर ये. Yes, keep it up, Yeah. dab. धनी, आली का माझं धनी का मला मागं ते. तुमच्या सगळ्यांची सातबारा सही मारा पप्पा माझं नाव करा सातबारा. अरे थांब केसाळ थांब. अरे तुझा अख्खा संसार उद्ध्वस्त व्हायला आलाय 2 मिनिट थांब मला. मला पुन्हा गोळी लागली आई ग मला असं वाटतं मी व्हायच्या आधी तुम्ही वाचव ठेवायला लागले. मी ते इकडे वरना मागतोय तो. आणि वाकडी पडलेली आहे रे. बाळा, मला वाचव रे इकडे तिके बाळा मला वाचव बाळा नित्या. माझं रक्त पडतंय बाळा आई ग. आणि थोडंसं तरी वीज सोडला चला टुच्चा. खाली या लवकर. काय खाली या, माझी बायको गेली. अरे काय खाली या. आई त्याला मारला रे. मम्मी मम्मी माझा आता परिवार मटण मुंडी उद्ध्वस्त कोण झाला. करेल मम्मी. Thank you. जा लवकर डिकेल वाचव जा. पप्पा मला सकू आई म्हणून चालेल. सकू काकूला घेऊन या तुम्ही. अगं 1 मिनिट ए पोरा. अरे आईचा अजून आस्ती पण थंड्या नाही झाल्या. 2 मिनिटं थांब. ए धनी हे बघा मी आली. धनी हे बघा तुमच्या मागे धनी मी. आई धनी माझं पुनर्जीवन पुन्हा झालेलं आहे. मी तुम्हाला कुठल्या सटवीच्या नादाला लागून देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत मी तुम्हाला सांगते जायचं तर सर्व संसार उद्ध्वस्त करून जायचं नाही. ते याकडे कोणी जायचं अरे नाही. या धनी या ना आपण सगळे नाचूया. अरे श्रीमान, पप्पा पण धनी. मारू नाही मम्मी पण मारू नाही. आईला करू काय मी आता.
अरे अरे काय चालू झालं? अरे कुठून ती सायकल भेटली आणि हा काय तमाशा चालू झाला?